नमस्कार. समस्त मालवणी मनांका आनंद, अभिमान आणि खूप काही घेऊन जाणारी बातमी. पण त्यापूर्वी व्हायचं एक आमच्या मनातली एक छोटीशी गोष्ट घडलेली. मालवण शहरात लहानाचे मोठे होत असताना आमका नेव्हीवाले दिसायचे. आता नेव्हीवाले म्हणजे भारतीय नौदलातले काही अधिकारी आणि काही जवान. हे काही काळ मालवणात असा होते. मालवणात त्यांचं तसो सामान्य लोकांच्यात मिसळून वावर नसायचो, पण अदनामधना ते एकत्र फिरत असत. कधीतरी खायला तरी पोलिसांसोबत ते दिसत असत. ते सगळेच शालेय विद्यार्थ्यांकडे आवर्जून बघीत, हसत किंवा त्यातलो एखादो आप कौनसी कक्षा में हो सारखो प्रश्न विचारी आणि चमके पडाई करणं असो कडक आवाजात सल्लोपंडी होतो. आता जवान म्हणल्यावर त्यांचा फिटनेस वगैरे जोरदार असायचोच. त्यांच्यातले काही जण राजकोटच्या खडपात म्हणजे आता ज्या मालवणचा रॉक गार्डन असतात त्याच्या आसपास थैसर भरपूर व्यायाम करीत आणि धावाच्यासाठी म्हणून कचेरीकडनं फोकांडा पिंपळापर्यंत येत होते. कधीतरी सकाळी फोकांडा पिंपळाखाली पाराच्या बाजूक सुद्धा ते उभ्या उभ्या एकमेकाची गप्पा मारी होते. समोर कोळंबकरांच्या नाहीतर मयेकरांच्या हॉटेलात दूध वगैरे पी होते. सगळे देशासाठी आणि सुरक्षेसाठी अगदी समर्पित असेच होते. त्यांना बघून एक प्रश्न मात्र मनात पडावतो. भारतीय नौदलाची निर्मिती किंवा भारतीय नौदल निर्मितीचा प्रेरणास्थान या नौदलाचा महत्व जाणून आरमार उभ्या करू चालना देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी तळमळीची साक्ष देणारे किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवणची किनारपट्टी हे अगदी ठळक महत्वाचे घटक असत. नौदल किंवा नेव्हीच्या खैच्याही घडामोडी मालवण ह्या नाव केवळ भौगोलिक क्षेत्राचा संदर्भ म्हणून कशाक येतात. INSच्या ताफ्यात मालवण असो शब्द असलेली जाणीव का दिसणार नाही वगैरे वगैरे ते प्रश्न पडावते. त्यावेळेस मालवणात श्रवण कुमार नावाचे नेव्हीचे एक युवा ऑफिसर असेच स्प्रिंट मारू म्हणजे जोरात पळाचो व्यायाम करू म्हणून अगदी सकाळी मालवणच्या एसटी स्टँड पर्यंत अगदी सहज येत होते. त्यांना जेव्हा एकदा हो प्रश्न विचारलो गेलो तेव्हा त्यांनी म्हणलेला की मालवण अपने आप में एक बहुत बड़ा इतिहास अपने साथ लेकर जरूर चलता है. नेवी के किसी जहाज को उसका नाम जरूर मिलेगा. INS मालवण जरूर होगा. ही गोष्ट 1998 सालात घडलेली आणि 22 जुलै 2000 या दिवशी त्या प्रश्नांच्या समाधानाची कदाचित सुरुवात झाली. अशीच एक बातमी म्हणजे भारतीय नौदलात 22 जुलै 2026 ला कर्नाटकातल्या कारवारच्या INS कदंब या नौदल तळावर INS मालवण या स्वदेशी युद्धनौकेचा औपचारिकपणे समावेश करण्यात येईल. ही माहे क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट असा. तिचा मुख्य उद्देश म्हणजे उथळ पाण्यात शत्रूचे पाणबुडिये म्हणजे सबमरीन शोधून शोधून नष्ट करणं. INS मालवण युद्धनौकेच्या अधिकृत चिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची साक्ष देणारी ऐतिहासिक वाघनखांची प्रतिकृती कोरलेली असा. कोचिन शिपयार्ड लिमिटेडचे बांधलेली ही युद्धनौका 80% अधिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली असा. 80 मीटर लांबीच्या या जहाजाचा वजन साधारण 1100 टन असा आणि त्याचा जास्तीत जास्त वेग म्हणजे त्याला कमाल वेग म्हणतो तो 25 नॉट्स म्हणजे तासाक 46 किलोमीटर इतको असा. किनारपट्टीचा रक्षण करूच्यासाठी INS मालवणवर प्रगत हलके टॉर्पेडो, माइन पसरवूची क्षमता आणि पाणबुडी विरोधी रॉकेट लॉन्चर बसवलेले असतात. आता अरबी समुद्रातल्या भारतीय सागरी क्षेत्रात देशाच्या सागरी शत्रूंचे पाणीयाखालना चढणारे एकंदरच नापाक धंदे उद्ध्वस्त करू INS मालवण सज्ज असा. तिच्या बोधचिन्हासह सज्ज असा. छत्रपतींच्या वाघनखांसह सज्ज असा. आणि हो, आता नेव्हीतनं सेवानिवृत्त झालेले तत्कालीन युवा ऑफिसर श्रवण कुमार यांका सुद्धा INS मालवणच्या भारतीय नौदलात समावेश झाल्याचा आनंद झाला आणि त्यातला मालवण या जाणीवेक खास करून वंदन असाही त्यांनी दूरध्वनीवरून आवर्जून सांगितलं.